हॅलो हाय नमस्कार मंडळी. फायनली न्यू व्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. तर चला सुरुवात करते न्यू व्लॉगला. पार्ट 1 मी इथं पोस्ट करत आहे, तर नक्की सांगा कसा वाटला. तर इथं मला राजे घेऊन चालले आहे, कुठंतरी घेऊन चालले माहिती नाही, कारण की फर्स्ट टाईम ते मला आणि तेही स्वतः फर्स्ट टाईम चालले, जे की 80 ते 90 किलोमीटर ते लांब आहे. आणि आज माझा जन्मदिवस आहे, सो मला ते सरप्राईज देत आहे. आणि त्याच्यातच रस्त्यात आम्हाला लागलं बालाजीची फॅक्टरी लागली. आणि तिथं होतं जे की म्हणजे डिस्काउंट ऑफरमध्ये जे बालाजीचे वेफर चिप्स काही आहे ते बघू शकता. रिटेल काउंटर तिथं हेडिंग दिलेली आहे बोर्डावर. सो तिथं राजेंनी गाडी थांबवली. आम्ही काही खायला घेतलं नव्हतं आणि आम्ही निघालो होतो 11 वाजता. आणि बघू शकता इथं किती पब्लिक आलेली आहे आणि भरून असे वेफर्स चिप्स ते घेऊन चाललेले आहे. तर बघा, एक लाने के लिए बोला था, ये देखो कितना लेके आए हैं. चलो पार्टी करेंगे. तर बालाजीचे वेफर्सच्या इथून आम्ही चट्टरफटर घेतलं आणि निघालो तिथून. आणि थोड्याच वेळात पोचणार होतो आम्ही ज्या ठिकाणी जिथं मला राजे घेऊन जाणार होते. तर बघू शकता तुम्ही, बाहेरूनच एवढं सुंदर दृश्य दिसत होतं. मला वाटलं की असंच काहीतरी असेल, म्हणजे असं काही मोठं नसणार. पण बघू शकता खूप सुंदर असं मंदिर जे आहे बिल्लीमोरा नवसारीमध्ये हे मंदिर येतं. चला फायनली आम्ही आलेलो आहे कुठेतरी. मला माहीत नव्हतं की राजे मला कुठं घेऊन येणार आहे. कुठं घेऊन आले मला? संस्कृती गोधाम, जे की आहे बिल्लीमोरा नवसारीमध्ये येत आहे. तेच काहीतरी गोदाम वगैरे हे येतं नवसारी बिल्लीमोरा गुजरातमध्ये. आम्ही निघालो होतो 11 वाजता. आता वाजले 2. गाडीवर आम्ही 2 व्हीलरवर इथं आलेलो आहे. तर चला आता आतमध्ये बघूया काय आहे आणि काय नाही. तर तुम्हाला मी इकडचा एरिया फिरवते, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर वाटतं इथे मला. तर बघू आता आतमध्ये काय काय आणि काय नाही. वेट अ मिनिट. तर इथं तिकीट आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते मी. तर इकडं तुम्ही बघू शकता की बॅनरवर दिलेले आहे विविध सर्कल वगैरे तुम्हाला फिरायचं असेल तेवढं तर तिथं लिहिले 20 ते 30 रुपये. बाकी गोशाळा वगैरे फिरायचं असेल ते 50 ते 60 रुपये. आणि पूर्ण मंदिर जर तुम्हाला फिरायचं असेल, स्विमिंग पूल वगैरे पूर्ण फिरायचं असेल तर 100 ते 120 रुपये अशी प्राइस आहे. आज का दिन मेरा बहुत मस्त हो गया है क्योंकि आज मेरा बर्थडे है. मला पहिले वाटलं होतं इथं येऊन पचका होणार आहे, छोटंसं मंदिर वगैरे असणार आहे. राजे मला काही सांगत नव्हते. फायनल मी जेव्हा इथं येते मन प्रसन्न झालं इकडे येऊन. खूपच सुंदर आहे. प्लीज तुम्ही या, विजिट करा इथे, नक्की या. मी तुम्हाला मेन्शन करणार ॲड्रेस वगैरे. संस्कृती गौधाम म्हणजे गायचं म्हणजे आपले गोमाताचं मंदिर हे आहे. खूप सुंदर आहे. संस्कृती गोधाम जे की आहे बिल्लीमोरा नवसारी गुजरातमध्ये. नक्की तुम्ही या, व्हिजिट करा. खूप सुंदर असं मंदिर आहे. मी पण फर्स्ट टाईम इकडे आलेली आहे. तर चला तुम्हाला मी सगळं मंदिर फिरवते. चला. जर तुम्ही या मंदिरात आले तर एवढं सुंदर मंदिर आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जेवढे काही विचार असेल ना, इकडं आल्यावर तुम्ही सगळं काही विसरून जाणार आहे. जेवढं तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये काय काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, जे असेल ते तुम्ही सगळं विसरून जाणार आहे. एवढं सुंदर वातावरण तिकडचं आहे. अक्षरशः मी पाय ठेवला, म्हणजे मी एंट्री केली मंदिराच्या आतमध्ये, तर जे मी बघितलं
अक्षरशः खूप सुंदर वाटलं मनात. म्हणजे असं वाटत होतं की इथून जावाच नाही, एक सुंदर असं मंदिर आहे. आणि बघू शकता तिकडची जी कलाकारी ही ज्यांनी म्हणजे आपले मूर्त्या बनवलेल्या आहे, खूप सुंदर अशा मूर्त्या त्यांनी घडवलेल्या आहे, जे की फायबरच्या बनवलेल्या आहे. माझ्या मागं तुम्ही बघू शकता की गोमाता आहे. ती गोमाताचा आकार पहा. तर चला आतमध्ये आता आपण बघूया काय.